नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहिती आहे का, 4 चाकी शिकण्यासाठी राज्य सरकार जे आहे तुम्हाला 5,000 रुपये देत आहे. तुम्हाला तर माहीतच नसेल, पण हे खरं आहे. 4 चाकी शिकण्यासाठी जे हलकं वाहन आहे, 4 चाकी ट्रक नाही, जे जड वाहने असतात ते नाही, हलकं वाहन जे आहे 4 चाकी, ते शिकण्यासाठी जे आहे राज्य सरकार जे आहे 5,000 रुपये देते. महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 अंतर्गत मंडळाकडे नोंदीत झालेला कामगार आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना, ही जी योजना आहे ती राज्य सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम, काही अटी असणार आहेत. तर त्या नियम आणि अटी कोणत्या आहेत, आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोण कोण या योजनेमध्ये पात्र आहे, ठीक आहे, उत्पन्न किती लागणार आहे, ठीक आहे. तर ही सगळी माहिती आपण थोडीफार जाणून घेणार आहोत. थोडक्यामध्ये शॉर्टकटमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहायता योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी आणि कामगार कुटुंबीय सदस्यांनी शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून कायम परवाना मिळवलेला असेल, अशा कामगारास आणि कामगार कुटुंबीय सदस्यास कमाल 5,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत लाभ म्हणून देण्याची मंडळाची ही एक योजना आहे. मंडळाकडून सदरील योजना नियम आणि अटीनुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या काही नियम आणि अटी आहेत. त्या नियम आणि अटी बघा, तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला वाचून दाखवते बघा. पहिला आहे, अर्जदाराने मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रासह अर्ज ऑनलाईन सादर करावा. दुसरा आहे, अर्जदार हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदित आस्थापनेतील LIN म्हणजे लेबर आयडेंटिटी नंबर धारक कामगार कुटुंबीय असावा. ठीक आहे. तिसरा आहे, ऑनलाईन अर्ज सादर करताना कामगार कर्मचाऱ्याच्या घराजवळील किंवा कामगाराच्या आस्थापनेच्या ठिकाणापासून जवळचे कामगार कल्याण केंद्र निवडावे. निवासस्थान असलेला जिल्हा किंवा कामाच्या ठिकाणचा जिल्हा निवडून त्यानुसार केंद्र निवडावे. चौथा आहे, शासन मान्यताप्राप्त वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगार व त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना ₹5,000 किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण शुल्क जे कमी असेल ते अर्थसहाय्य मंजूर करण्यात येईल. पाचवा आहे, मोटर वाहन अधिनियमानुसार वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यास पात्र असलेला कामगार अथवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. सहावा आहे, ज्या कामगाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये एवढे आहे अशा पात्र कामगार व अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्या वार्षिक जो उत्पन्नाचा दाखला आहे तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. कितीपर्यंत? 8 लाख रुपयापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 7वं, सदर योजना केवळ 4 चाकी LMV हलके वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी अनुदेय राहील. फक्त हलके वाहन चालवण्यासाठी जे हे 5,000 रुपये अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे. 8वं आहे, सदर योजनेच्या लाभासाठी पात्र प्रशिक्षणार्थींनी अर्ज करण्याच्या तारखेपासून मागील 1 वर्षात विहित प्रशिक्षण पूर्ण करून अंतिम पक्का परवाना मिळवलेला असणे बंधनकारक राहील. तसेच अर्जासोबत या विहित कालावधीतील संबंधित शासनमान्य वाहन चालक प्रशिक्षण संस्थेची प्रशिक्षण शुल्क अदा केल्याची पावती व अंतिम पक्क्या परवान्याची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 9वं, अर्जासोबत कामगार व त्याच्या कुटुंबियांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यापैकी एक प्रशिक्षणार्थी कामगार कुटुंबीय असल्यास पुराव्याकरिता कुटुंबाचे रेशन कार्ड जोडणे बंधनकारक राहील. 10वा आहे, सदर योजनेकरिता शैक्षणिक पात्रता, वय व शारीरिक सक्षमता मोटर वाहन विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियम व अटीनुसार राहील. ठीक आहे. त्याच्यानंतरचे आहे 11वं, 4 चाकी हलके वाहन चालवण्यासाठी मोटर वाहन विभागाने ठरवलेले न्यूनतम वय 18 वर्ष पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे. कमाल वयोमर्यादा मोटर वाहन विभागाच्या नियमानुसार राहील. 12वा आहे, सदर योजनेचा लाभ कामगार व त्याच्यावर अवलंबून असलेल्या कामगार कुटुंबियातील जास्तीत जास्त 2 सभासदांना देण्यात येईल. म्हणजे एका कुटुंबातील 2 सभासद जे आहे, 2 सदस्य जे आहे या योजनेचा
लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. 13वा आहे दिव्यांग स्वरूपातील शारीरिक योग्यतेसंबंधी मोटार वाहन विभागाने परवानगी व पक्का परवाना दिलेल्या सभासदांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. 14वा आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदारास आर्थिक सहाय्याची रक्कम NEFT द्वारे अदा करण्यात येईल. ठीक आहे. तर बघा, तुम्ही समजा या आधी प्रशिक्षणसुद्धा पूर्ण केलेलं असेल तर तुमच्याकडे काही पावती असेल, काही ना काही असेल. जर तुम्ही शासन मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला ती पावती जी आहे ते अर्जासोबत जोडायची आहे. ठीक आहे. आणि जे डॉक्युमेंट चांगले आहेत, पॅन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, अजून रेशन कार्ड व जे उत्पन्नाचा दाखला वगैरे हे तुम्हाला जोडणे आवश्यक आहे त्या अर्जासोबत. ठीक आहे. तर प्रशिक्षण आता तुम्ही समजा घ्यायचं असेल तर तुम्हाला हे जे लिंक आहे ते मी लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. समजा तुम्हाला अर्ज करता नसेल येत तर तुम्ही CSC सेवा केंद्रामध्ये किंवा कोणत्याही कम्प्युटर सेवा केंद्रामध्ये कम्प्युटरमध्ये जाऊन जे आहे अर्ज तुम्हाला करायचा आहे. आपल्याला मोबाईलमधून करता येईल, पण कसं आहे आपल्या हाताने काही ना काही चुका होतात. तर आपल्याला कोणत्याही कम्प्युटर सेंटरमध्ये, CSC सेंटरमध्ये म्हणा किंवा ज्यांना पण फॉर्म भरता येते तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरा. ठीक आहे. अर्जासोबत जो आहे ते डॉक्युमेंट जे आहे तुम्ही घेऊन जा, ते स्कॅन करून PDF करून ऑनलाईन पाठवावं लागते. ठीक आहे. तर तुम्ही फॉर्म भरून घ्या. तुम्हाला शिक्षणासाठी म्हणजे 4 चाकी वाहन प्रशिक्षणासाठी जे आहे राज्य सरकार जे आहे 5,000 रुपये आर्थिक मदत म्हणून देते. ठीक आहे. तुम्हाला तर माहीतच नव्हतं या योजनेबद्दल. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.